अभी तो सिर्फ खामोशी है, अभी तो सिर्फ खामोशी है, कल एक बड़ा शोर आएगा। अभी तो सिर्फ खामोशी है, कल एक बड़ा शोर आएगा। तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा कल पूरा दौर आएगा, हमारा कल पूरा दौर आएगा। सर्व महामानवांना अभिवादन करून सर्वप्रथम मी या मोर्चाच्या आयोजकांचं कौतुक करतो आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून सर्व आयोजकांचं कौतुक करा। एक महिन्यापासून सातत्यानं या मोर्चांचे आयोजक निमंत्रण देत होते। आज योगायोगानं सोलापूरला भारतीय जनता पार्टीची आमची कोर कमिटीची बैठक लागली, त्यामुळे मला यायला उशीर झाला। सन्माननीय व्यासपीठावर बरेच मोठे मोठे मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत। माझ्यानंतर आणखी 2 वक्ते यानंतर बोलणार आहेत आणि त्या खऱ्या आया बहिणींचं कौतुक आहे। तरुण पोरं मागची उठून चालली, पण आमच्या आया बहिणी उद्याच्या भवितव्यासाठी पिढीसाठी ठाण मांडून बसलेल्या आहेत। ऊन आलं तरी बसणार आणि पाऊस आला तरी बसणार आहे। त्या माऊलींसाठी घरात टाळ्या वाजवल्या पाहिजे। खरं तर ही आरक्षणाची लढाई चालू झाली आणि या लढाईमध्ये लढत असताना एकावर एक मोर्चे त्या ठिकाणी झाले। मी पिंपरी चिंचवडला आम्ही मोर्चा घेतला, माननीय झोंबाडे साहेब पण व्यासपीठावर आहेत, आम्ही एकत्रित तो मेळावा घेतला होता आणि चांगला रिस्पॉन्स। खरं तर शहरामधनं लोक बाहेर पडणं अवघड असतं, पण अत्यंत चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला। त्यामुळे ही प्रेरणा खऱ्या अर्थानं अण्णा भाऊंची आणि दुसरी प्रेरणा लातूरची आहे। लातूरकर तुमचंही खरं मनपूर्वक अभिनंदन आहे। आज या ठिकाणी अनेक चांगले चांगले वक्ते बोलतायत। सुकुमारजी मला म्हटले बसा बसा आणि ते निघून गेले। घोडे आपलं आडनाव घोडे बरं आहे, वाघ असतं तर बरंच काय आणखी बोललं असतात। विष्णू भाऊ बोलायचे, अनेक मान्यवर या ठिकाणी बोललेले आहेत। मी सरकारमध्ये आहे आणि नेहमीच आमचे मित्र चांडे साहेब बसलेले सरकारविषयी नेहमीच बोलत असतात। ते बोलायला लागले की मी थोडंसं त्यांच्या मागे लपतो, कॅमेऱ्यात यायला नको, अजून 4 वर्ष काढायचे। तर आज हे उपवर्गीकरणाची लढाई जी आहे ही अंतिम टप्प्यात आहे। उपवर्गीकरण काय आहे हे सांगण्याची गरज नाही, पण मला असं वाटतं या ठिकाणी ज्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांना त्यांच्या सोप्या भाषेत उपवर्गीकरण सांगितलं पाहिजे। उपवर्गीकरण आपण म्हणतोय अ ब कडची लढाई चालू आहे, अ ब कड झालं पाहिजे, अ ब झालं पाहिजे, पण मी खास करून माझ्या भगिनींना सांगतो उपवर्गीकरण काय। एका शेतामध्ये जर 4 झाडं लावली आणि त्या 4 झाडांपैकी एकालाच सारखं पाणी मिळालं तर ते झाड वाढतात, दुसरी झाडं वाढतात पण त्याला फळ लागत नाही, आणि जे झाड वाढतं त्याला सारखं पाणी मिळतंय, खत मिळतंय आणि मग तेच फळ घेतं आणि तेच खातं आणि बाकीचे 3 झाडं कुजून जातात, त्याला उपवर्गीकरण म्हणतात। त्यामुळे त्या 3 झाडांना पण आपण पहिल्यापासून पाणी दिलं, खत दिलं तर ती पण वाढतील आणि त्याला पण फळं लागतील, म्हणून आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे। आणखी सोप्या भाषेत तुमच्यासाठी सांगतो की तुमची घरं आहेत आणि एकाच्याच घरात पाणी येतंय, दुसऱ्याच्या घरात पाणी येत नाही कारण नळच नाहीये, तिन्ही घरात पाणी नाहीये कारण नाही। खऱ्या अर्थानं त्या मुंबईला आपली माय म्हटलं, आई म्हटलं आणि ती मुंबई पेटवण्याचं काम महाराष्ट्रासाठी त्यांनी केलं। तीच मुंबई उद्या त्या ठिकाणी जाऊन बंद पडण्याचं कामही आपल्याला करायचंय। कशासाठी करायचंय तर आपल्या उद्याच्या पिढीसाठी करायचंय। त्यामुळे मी सरकारमध्ये जरी असलो तरी माननीय मुख्यमंत्र्यांना, ज्या मुख्यमंत्र्यांवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे त्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही जास्त वेळ लावू नका, हे उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करा। आणि जास्त वेळ न घेता जाता जाता मी माझ्या आई बहिणींसाठी एक छोटीशी गोष्ट सांगेल आणि मी माझं भाषण थांबवेल। आणि उपवर्गीकरणाच्या लढाईत तरुणांनी का उतरायचंय तर आपल्या आईसाठी, आपल्या माईसाठी उतरायचंय, उद्याच्या पिढीसाठी उतरायचंय। एक छोटे कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये महिलांनी नीट ऐका, एक छोटे कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये एक माई असते आणि एक मुलगा असतो आणि तिला मिस्टर नसतात, तिचे पती वारलेले असतात आणि रोज ती काबड कष्ट करून शिवणकाम करून आपल्या मुलाला शिकवत असते। मुलगा छोटा असतो, 3रीत शिकत असतो, रोज शाळेत जातो आणि घरी येतो। एकदा शाळेत गेल्यानंतर त्याला कळतं की शेजारच्या गावामध्ये यात्रा आहे, जत्रा आहे आणि मित्र सगळे आमचे त्या ठिकाणी फिरायला जाणार आहेत।
ही यात्रा जत्रा काय त्याला माहित नसते, पण मित्र म्हणतात अरे त्या यात्रेमध्ये जिलेबी मिळते, राडगाडगा असतं, फिरायला मिळतं, भेळ मिळते, तू पण आईकडनं 10 रुपये घेऊन ये, आम्ही पण 10 रुपये घेऊन येणार आहे, पुढच्या शुक्रवारी तुला त्या यात्रेत जायचं, आमच्यावर यायचंय. पोरग घरी येतं, आईला म्हणतं आई आई मला त्या यात्रेत जायचंय, मला 10 रुपये देशील का? आई नाही म्हणते, पोरग जेवायचं बंद करतं. दुसऱ्या दिवशी हट्ट करतं, आईला वाटतं अरे पोराला पाठवलं पाहिजे. आई म्हणते मी रात्रंदिवस काम करते, शिवणकाम करते आणि तुला 10 रुपये देते, तू शुक्रवारी त्या पोरांबरोबर यात्रेला जा. आणि तो शुक्रवार उजडतो, पोरग सकाळी सकाळी लवकर उठतं, आईला पण उठवतं, आई उठलेलीच असते आणि आई त्याला आंघोळ घालते, म्हणजे तुला दूध देते, चूल पेटवते, चुलीवर पातेलं ठेवलेलं असतं आणि गरम गरम पातेलं हात तिचे भाजतात, त्या ग्लासामध्ये टाकते, हात एकदम भाजलेले असतात, लाल झालेले असतात. पोरग बघतात अरे घरात सांडशी नाही ना, आई आपली पोरासाठी एवढं करते, हात भाजलेल्या हाताने त्याला दूध देते, गरम गरम दूध पाजते आणि पदरात खोचलेले 10 रुपये देते, म्हणजे जा मजा करून हे सगळं खाऊन ये, 10 रुपये परत आणू नको, तू जिलेबी खा, काय पाहिजे ते कर आणि संध्याकाळी परत ये. पोरग हसत हसत जातं, दिवसभर यात्रेत फिरतं आणि संध्याकाळी यायसाठी आई वाट बघत असते. थोडासा अंधार झालेला असतो, पोरग दिसत नाही, पण तेवढ्यात एक सावली येते आणि आईला चांगलं वाटतं अरे माझं पोरग आलं. पोरग दरवाजात उभं राहतं, आई आल्याला विचारते बाबा फिरला का, जिलेबी खाल्ली का, राड गाडग्यात बसला का? पोरग काहीच बोलत नाही, पोरांनी 2 हात मागं बांधलेले असतात आणि परत आतमध्ये आल्यावर आई तेच प्रश्न विचारते, पण पोरग काय बोलत नाही. मग आई म्हणते मागं काय लपोरे दाखव. त्यावेळेस पोरग म्हणतं सकाळी तुझे हात भाजलेले पाहिले, मी 10 रुपयाची सांडशी घेतली तुझ्यासाठी, माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे. पोरग काय म्हणते माझ्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे म्हणून मी 10 रुपयाची सांडशी घेतली, मी दिवसभर खाल्लं नाही. मी तरुणांना विनंती करताना माझ्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे म्हणून तुम्ही रस्त्यावर उचला आणि जोपर्यंत अबकडे वर्गीकरण होत नाही तोपर्यंत आपल्या आईचा आशीर्वाद आपल्या बरोबर राहणार नाही. त्यामुळे तरुणांना विनंती आहे, कुणी काही ट्रोल करू द्या, कुणी काही बोलू द्या, आपले नेते आपल्यासाठी लढतात, कुणीही स्वार्थासाठी लढत नाहीये. माझा नेता माझ्या समाजासाठी लढतोय, मीही समाजासाठी लढणार. जोपर्यंत उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि उद्याच्या पिढीच्या भवितव्यासाठी आमच्या आईच्या डोळ्यातले पाणी पुसण्यासाठी हे उपवर्गीकरण झालं पाहिजे हे ठासून सांगणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी.